हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत इडलीचं बॅटर कसं बनवायचं। कारण की मागचा एक व्हिडिओ मी जेव्हा इडलीचा टाकला होता तो भरपूर व्हायरल झाला होता आणि खूप व्हाईट कलरच्या इडल्या आल्या होत्या। तर त्यासाठी काय करायचं आणि ते बॅटर कसं बनवायचं याचा स्पेशली हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुमच्याकडे पण जे इडली बनवाल तुम्ही तर कसं प्रमाण असलं पाहिजे। तर इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतले। तांदूळ कोणतेही चालतील, तुम्ही साधे तांदूळ वापरा किंवा डीमार्ट मध्ये तुम्हाला इडलीचे तांदूळ मिळतील। डीमार्टच काय कुठल्याही किराण्याच्या दुकानामध्ये इडलीचे तांदूळ मिळतात। तर साधारण माझ्याकडे इडली डोसा हे थोडे जास्त प्रमाणात असतं, म्हणून मी इथे 3 ग्लास तांदूळ घेतले। तुम्हाला हवं तर वाट्यांच्या प्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि हे बघा, तांदूळ खूप स्वच्छ धुवून घेतले पाहिजे, कारण की याच्यामध्ये ना खूप पावडर लावलेली असते। कधी कधी लोक इंजेक्शन लावतात कारण की ते जास्त टिकावे म्हणून, नाहीतर मग त्याला पटकन कीड लागतं। तर हे बघा, तुम्ही माझा हात बघत असाल की किती व्हाईट कलरचा आहे, म्हणजे हे खूप स्वच्छ धुवून घेतले पाहिजे। नाहीतर काय होईल की हे सगळी पावडर जी आहे ना ते आपल्या पोटात जर गेली तर मग फूड पॉइझनिंग किंवा मग अजून काही इनडायजेशन होण्याची शक्यता असते। आणि लहान मुलंही खातात ना आपल्या घरामध्ये इडली डोसा, खूप आवडीने सगळ्यांनाच आवडतं। म्हणून आपल्याला हे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बिलकुल पण याच्यामध्ये पावडर राहता कामा नये। जोपर्यंत हे प्लेन होत नाही तोपर्यंत हे स्वच्छ धुवून घ्यायचे। जसं 3 ग्लास तांदूळ होते तसं मी त्याचं प्रमाण 3:1 म्हणून मी 1 ग्लास इथे व्हाईट उडीद जे आहे म्हणजे बिनसालाची जी असते ना ते मी इथे घेतलेलं आहे। ते आणि वेगळं भिजत टाकायचं आहे। तर इथे मी 1 पूर्ण ग्लास हे व्हाईट उडद डाळ जी आहे ती घेतलेली आहे आणि ही आपण सेपरेट भिजवणार आहोत, सेपरेट धुणार आहोत। आता हे जास्त फ्लफी व्हायला पाहिजे, व्हाईट कलर आला पाहिजे, याच्यासाठी मी थोडेसे याच्यामध्ये मेथीचे दाणे पण टाकणार आहेत। आणि आता हे दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात हे धुवून पण घ्यायचे आहेत। जेव्हा आपण दळू तेव्हा ते आपण एकत्रच करणार आहोत। तर आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, हे जे मी तांदूळ घेतलेत याच्यामध्ये तुमच्या समोर दाखवते की एवढा 1 चम्मच जो आहे चमचा तेवढा मी इथे मेथीचे दाणे जे असतात ते घेतलेले, ते तुम्हाला कुठल्याही किराण्याच्या दुकानात मिळतील। आणि हे डाळीच्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता हे जोपर्यंत चांगल्यापैकी मी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे धुतल्यानंतर आपल्याला किती पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की हे चांगले व्यवस्थित भिजले पाहिजे। कारण की तांदूळ जे असतात ना तर तांदूळ पाणी जास्त सोक करतं, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित किती पाणी हवं आहे ते पण आपण बघूया। आता हे बघा, मस्त मी हे दोन्ही पण जे पातेल्यामध्ये डाळ आणि तांदूळ होती ते सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आहे। धुवायला भरपूर वेळ लागला मला, कारण की त्याच्यामध्ये जितकं पांढरं पाणी निघत होतं ना ते सगळं मला टाकून द्यायचं होतं। आता इथे मी पाणी टाकते आहे। तर साधारण जोपर्यंत आपलं हे पातेलं पूर्ण भरत नाही तोपर्यंत आपल्याला टाकायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की पाणी कमी पडता कामा नये, म्हणून आपल्याला हे दोन्ही पातेले व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत। कारण की उन्हाळा पण आहे, गरमी खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर तांदूळ खूप जास्त पाणी सोक करतात। आणि त्यातले त्यात माझे तांदूळ जे आहेत ते जुने आहेत, तर जुने तर खूप जास्त फुगतात। त्यामुळे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे डाळ आणि जे मेथीचे दाणे होते, आणि हे आपल्याला आता एकत्र करून घेऊया जेणेकरून पाणी सगळीकडे स्प्रेड होईल। आणि आता आपण हे झाकण ठेवून आपण याला 10 ते 12 तासासाठी, आता समजा मी रात्री टाकती आहे तर उद्या सकाळी हे दळलं जाईल इझिली। तर आता आपण हे झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण हे मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत। तर हे बघा, आपण हे एका प्लेटने झाकूया, हे दुसऱ्या प्लेटने झाकूया आणि जास्त पसारा होता कामा नये म्हणून हे एकावर एक ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण हे व्यवस्थित दळून घ्यायचं। आता दळताना आपण हे सेपरेटच दळणार आहोत, पण भिजत घालताना ते पुन्हा एकत्र भिजत घातले जाणार। आता हे बघा, साधारण दुसऱ्या दिवशी यालावर असं फेस येतो वरती आणि आपली जी डाळ आहे ती पण डाळ मस्त अशी फुगलेली आहे, याच्यावरनं कळतं की चांगली भिजलेली पण आहे। तर पाणी जे आहे ना ते नियर अबाउट सगळंच सोक करून घेतं आहे, त्याच्यामुळे पाणी टाकताना कोणतंही बिलकुल पण थोडं कमी नको पडायला, व्यवस्थित ते पडलं गेलं पाहिजे। आणि इथे मी तुम्हाला तांदूळ थोडंसं दाबून दाखवते की हा भिजलाय की नाही। हे बघा, त्याचे 2 इझिली बोटांनी सुद्धा याचे 2 तुकडे होतात, म्हणजेच ते चांगले भिजलेत। आता आपण सगळ्यात आधी मिक्सर लावून घेऊया आणि त्याच्यानंतर जे डाळ आणि मेथीचे दाणे जे टाकलेले होते ते मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। माझं मिक्सरचं भांडं थोडं मोठं आहे म्हणून सगळं एकसाथ जातं। तुमच्याकडे जर छोटं असेल तर 2-3 टाईममध्ये केलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे एकदम पेस्ट करून घ्यायची आहे डाळीची स्पेशली, आणि एकदम चिकन आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर जसं जसं होतं, आता हे बघा, आता हे झालेलं आहे एकदम व्यवस्थित। तर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। चमच्यापेक्षा हाताचा वापर करा, कारण की काय होतं साईडला जितकं पण असतं ना ते सगळं हाताने इझिली निघतं, चमच्याने एवढं इझिली निघत नाही।
तर आता हे सगळं मी काढून घेते आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे तांदूळ. तांदूळ माझे जास्त आहेत त्याच्यामुळे 2 वेळा तरी करावं लागतील. तर आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकते. पाणी जे आहे ते पण याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करत जायचं आहे. सगळं एकसाथ नाही टाकता, थोडंसं ॲड करूया पहिले आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. तर थोडंसं पाणी याच्यामध्ये ऑलरेडी होतं, जे आपण भिजत टाकलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं होतं. आणि आता आपण हे व्यवस्थित ग्राइंड करू. तांदूळ ग्राइंड व्हायला वेळ लागतो कारण की ते थोडंसं रफ असतं. आता हे बघा, हे तांदळाचं जे आहे ते याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. डाळीचं जे होतं ते ऑलरेडी दुसऱ्या पातेल्यात मी टाकलेलं होतं, तेही याच्यामध्ये मिक्स करून घेते मी पातेल्यामध्ये. आणि आता हे दोन्हीही बॅटर आपल्याला हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते एकजीव झाले पाहिजे. कारण की आता हे आपण पुन्हा फर्मेंट होण्यासाठी ठेवतो आहे. फर्मेंटेशनला पुन्हा 7-8 तास लागतात किंवा 6 तास तर नक्कीच लागतात. उन्हाळा असेल तर जास्त कमी वेळ लागतो आणि पावसाळा हिवाळा असेल तर थोडा जास्त वेळ लागतो. तर मला असं वाटतं की हे सगळं ना या पातेल्यामध्ये मावणार नाही, त्यामुळे आता मला इथे स्टीलचा मोठा डब्बा घ्यावा लागेल कारण की ते फर्मेंट होणारे आणि उष्णता खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे साधारण आपल्या ह्या लाईन्स आहेत ना, हे बघा ह्या लाईन्स बाहेरून तुम्हाला इझी दिसतील, तर ह्या लाईन्सपर्यंत आपलं हे पीठ गेलं आहे. आता पुन्हा मी याला दिवसभर ठेवणार आहेत, एक 5-6 तास तरी मी ठेवेल. आणि नंतर आपण सकाळी उठून म्हणजे नंतर 7-8 तासाने जर बघितलं तर याच्यामध्ये हे इतकं छान फर्मेंट झालेलं असतं आणि याच्यामध्ये बबल्स असे तयार झालेले असतात. याचा अर्थ हाच आहे की आपलं जे पीठ आहे ते खूप चांगल्या पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. जेव्हा हे फर्मेंटेशन प्रोसेस चांगली होते ना, तेव्हाच आपले इडली किंवा डोसे फ्लफी होतात, फुगतात आणि टेस्ट पण छान लागते. तर मी तुम्हाला दाखवते की ते कसं होतं. साधारण आपण याला थोडंसं असं करून दाखवते, मी हलवून दाखवते, पळीने तुम्हाला काढून दाखवते की हे बघा कशी हे फर्मेंट झालेलं आहे. आणि फक्त 6 तास झालेले आहेत, तर 6 तासामध्ये याचं फर्मेंटेशन एकदम छान झालं आहे. आपण लगेच संध्याकाळीसुद्धा याच्या इडली करू शकतो. म्हणून जर तुम्ही रात्री भिजत टाकलं, सकाळी दळलं, थोड्या वेळ ठेवला, तर संध्याकाळचं तुमचं इडलीचं बॅटर रेडी होतं. इडली करा, डोसे करा, तुम्हाला जे आवडतं ते करा. आणि याच्यामध्ये हे जे बबल्स तयार होतात याचा अर्थ हाच आहे की हे फर्मेंटेशन प्रॉपर झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडलाच तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने मी माझं जे एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता त्याचेसुद्धा इडलीज अशाच बनवल्या होत्या आणि ज्या खूप व्हाईट दिसत पण होत्या आणि फ्लफी पण झालेल्या होत्या. तर यस, तुम्ही पण ट्राय करा. आणि मुलांना हे खूप हेल्दी आहे, घरात म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यामुळे तुम्ही कधीही हे करू शकतात आणि आवडीने खाऊ शकतात. थँक्यू.